नमस्कार. लघुगीता सादर करते की जी मराठीमध्ये असलेली अत्यंत सोपी करून सांगितलेली गीता आहे. लघुगीता. अर्जुन विषादयोग. कुरुक्षेत्री धर्मयुद्ध होत असे. संजय सांगे धृतराष्ट्रासी. आप्तेष्टा पाहुनी विषाद होई. अर्जुन टाकी धनुष्यासी. सांख्ययोग. आत्मा शाश्वत देह नश्वर जाणून घेतो अंतरी. हर्ष शोक त्यजून निर्विकार हो ज्ञानी जनांसम आचरी. कर्मयोग. कर्मफलाशा सोडून प्रार्था करावे आपुले विहित कर्म. कर्म अकर्म द्वैत नुरे मग निष्काम मने आचरावा धर्म. ज्ञानकर्म संन्यास योग. चातुर्वर्ण जरी असती मानवा विभागणी असे गुणाप्रमाणे. जन्माने न ठरे वर्ण कधीही ठरतो जो तो कर्माप्रमाणे. कर्मसंन्यास योग. संन्यस्त वृत्ती मनी धरी तू सोडून दे भवभय चिंता. प्रेमद्वेषा त्यजून देही ध्यान करी तू लक्ष्मीकांता. आत्मसंयम योग. सोहम साधना करुनी अर्जुना सदा करी जो नामजप. योग साधने शुद्धी होई योगी श्रेष्ठ तो परमतप. ज्ञानविज्ञान योग. सृष्टी पालन करीतो मी रे चराचरी व्यापून उरतो. माझे चिंतन जो करी निशिदिनी मोक्षधाम तो पावतो. अक्षर ब्रह्मयोग. भजन कीर्तनी काळ घालवी अंतसमयी जो नाम स्मरे. मद्रूपी एकरूप होई तो सुटतील जन्ममरण फेरे. राजविद्या राजगुह्य योग. भक्तीची आवड भारी मजला फळे फुले नैवेद्य नको. अंतरी ध्यावे गुणगान गावे कुविचारांची साथ नको. विभूती योग. मीच अग्नी मीच वारा मीच पाणी जगत पसारा. मीच शिव मी असे ब्रह्म मीच मानवाचा सुतदारा. विश्वरूप दर्शन योग. दिव्यदृष्टी देतो तुला अर्जुना माझे विश्वरूप तू पाही. सहस्त्रवदने सहस्त्रबाहू पार्थ म्हणे मूळ रूप दावा लवलाही. भक्तियोग. सगुण भक्ती की निर्गुण भक्ती गोंधळ पार्था मनी वसे. सर्वांहुनी श्रेष्ठ असा भक्तियोग श्रमाविण मिळतो आपैसे. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभागयोग. 10 इंद्रिये आणिक मन हे 11 इंद्रिये वर्णिती वेद. प्रकृती पुरुष अनादि असती जाण तू तयांमधला भेद. गुणत्रय विभागयोग. अनादि अंत मीच असे रे मीच असे त्रिगुणातीत. माझ्यात जरी मन गुंतविसी तू खचितसी होसी षड्रिपुरहित. पुरुषोत्तम योग. पंचप्राण मानवी शरीरी मीच असे रे वैश्वानर. चयापचय घडवतो मी देह असे उलटा वृक्षाकार. दैवासुर संपद्विभाग योग. कामक्रोध लोभमोह मत्सरे त्यजूनी टाकी असुरी लक्षणे. धैर्य क्षमा शांती शुचित्व मृदुता मनी धरी ही सूरलक्षणे. श्रद्धात्रय विभागयोग. नीर क्षीर विवेक बुद्धी श्रद्धा तप यज्ञ नामस्मरण. पुण्य मिळविण्या मनुष्य जन्म करी तू सर्व कृष्णार्पण. मोक्ष संन्यास योग. पार्थ म्हणे हे केशवा मजला चिरंतन सत्य उलगडले. तुझा बोध मम हृदयी साठवूनी युद्ध कराया मन सज्ज झाले.